गरमागरम भक्कड पप्या शेठचा चहा. मंजुताई चहा घे. भारती मॅम या चहा घ्या. गरमागरम पप्या शेठचा फक्कड चहा. काय रे पप्या, कुठे होतास एवढे दिवस? आणि हे काय रे, तुझी दाढी बिशी कुठे? काय होणाऱ्या बायकोला आवडत नाही वाटत तुझी दाढी मिशी? काय टुसली का काय? बर पप्या, तुझे पैसे घेऊन जा. द्यायचे करते आणि विसरूनच जाते. तो का? अहो पैशाचं काय बोलताय? आजचा चहा सगळ्यांना फ्री माझ्याकडनं. अरे बाप रे, काय रे एवढं कधीपासून उधार झालास तू पप्या? तो का? अहो तुम्हाला माहित नाही वय? अहो माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय ना पप्या. अरे तुला बहीण सुद्धा आहे? अहो माझी बहीण म्हणजे मंजुता आहे. हा मंजुता आहे, कशी लावते बाबा मंजुता आहे. काय रे पप्या, कोणासोबत ठरलंय लग्न? अहो कोणासोबत काय, अहो आपला साताऱ्याचा भाग सत्या दादा बरोबर लग्न ठरलंय माझ्या बहिणीचं. हा मंजुता काय मंजू? अगं मी ऐकते ते खरं आहे का? अभिनंदन मंजू. हे पप्या, काहीतरी काय बोलतोस तू? हा, पण तुमचं काय? असं कसं करू शकता तुम्ही? आता डिवोर्स झाला ना तुमचा, आता घटस्फोट झाला, मग परत लग्न करायचंच होतं तर मग घेतला कशाला घटस्फोट? काय टाइमपास आहे तो? टाइमपास लावलाय का? पोरखेळ चालू आहे तुमचा? हे बघ प्रिया, तू शांत हो आधी. त्या दोघांचं ना एकमेकांवर प्रेम आहे म्हणून करतायत ते लग्न. ऐका ना भारती मॅडम, हे डायलॉग मारत बसा तुम्ही. मला काही इंटरेस्ट नाहीये या नॉनसेन्स मध्ये. प्रिया मॅडम जाऊ द्या, हे मॅडम अशाच गरम होत. तुमचा चहा गार होईल. चहा घ्या. काय लोट घ्यायचंय उगीच. काय नाही केलं ह्या घरासाठी? पायी पायी जमा करून समजा घर उभं केलं, लहानाचं मोठं केलं समजांना, पण काय जाणीव नाही कुणाला. नुसतं घाम नाही गाळला तर रक्त आटवलंय मी या घरात. पण एक तर माझ्या मागं उभा आहे का? समजी स्वार्थी आहे, स्वार्थी. मी फिरत बसते या घरात. ऐका केश, हे सपने तू मला थांबू नका सांगायला लागले मी. मला नाही जायचं या घरामध्ये. करा म्हणून काय करायचंय ती? अहो मम्मी मम्मी, अहो ऐका की तरी. अहो थांबा की प्लीज. तुम्ही नसलं त्या घरात कटकार असताना कोण करणार? सपने हुकलं काय? काय ही टाइम आहे काय बोलायची? हा काय बस. मी अजिबात जात नसते सपने. मला काय आरू नकोस बघ तू. काय माझ्याबद्दल कुणाला काहीच वाटत नाही. सत्या माझ्या लेकरा कोकरा वागरा तुला काहीच कसं आठवत नाही रे? हा समजायचंस का मम्मीने तुझ्यासाठी काय काय केलं ती? तुला असं लहानाचं मोठं केलं की मम्मीनी, ती बी आठवण का तुला आता? आणि परवा तरटे गुरुजींनी सांगितलं का सत्याच्या जीवाला धोका आहे म्हणून मी लगेच घर बदललं. तरी तुला काही वाटत नाही म्हणतोस का मम्मी का म्हणून? हो चित्तरकार, तुम्हाला तर कशाचीच जाण नाही बघा. अहो आपल्या संसारात मी रंग भरल्यात, नाहीतर तुमच्याकडे कागदाचा पांढरा कोरा ककरीत राहिला असता. आठवत नाही का तुम्हाला 2 पोरांनी आपण कसं वाढवलंय ती? अगं मम्मी, मग त्या 2 पोरासाठी तरी नको जाऊ. अगं थांब. बघ जय द्या, तुला तुझ्या मम्मीसाठी एवढं तरी बोलावं वाटलं, पण हे सत्या कसं कुठे उभा राहिलाय? या कशा पदाने म्हणतोय का मम्मी थांब म्हणून? काहीच वाटत नाही त्याला. अरे सत्य दादा बोलती काहीतरी, थांबव की मम्मीला. हा थांबवा की. अहो खरंच घर सोडून जाते त्या. जाते म्हणजे जातच असते मी. काय कुणी थांबू का मला? जाते मी घर सोडून. घर आहे, जातच ते घर सोडून मी. तुम्हाला समजायला काय वाटलं? मी जाईन घर सोडून? मी 57
तेव्हा मी हे घर सोडण्यापेक्षा का नाही त्यांनी भेटला ह्या घरात येऊ देणार नाही, ध्यानात ठेवा. मम्मी, मला चांगलंच माहिती आहे तू आम्हाला सोडून कुठंच जाणार नास. आणि माझ्या लग्नात तू नसलेलं मला अजिबात चालणार नाही. मम्मी, अगं सोड की हो राग. राग धरून काय होणार आहे. आता तुला तुझ्या लेकाच्या लग्नाची तयारी करायला पाहिजे. हे बघ, तू म्हणशील तशी साडी घेऊ, तू म्हणशील तसे दागिने करू आणि तू म्हणशील तसं लग्न करू. फक्त माझ्या लग्नात तू पाहिजेस मला. हा म्या बोल. बरं आलो थांब. बघ मग चल. ही जमीन आहे तात्यासाहेबांची आहे. तात्यासाहेबांनी या जागेवर भूमिपूजन केले छायासाठी. समजलं का? मध्ये डोळाडोळी करू नकोस. ए शाने, नको सांगू तुझ्या तात्यासाहेबाचं कौतुक. लोकांच्या जमिनी लागतो, कामाचे चेक देतो आणि ते बाउन्स होतात. तात्यासाहेबांचं नाव खराब करू नको, नाही इथंच तुला आडवं पाहिजे ना. अरे ए काय झालं? ए भावांनो, अरे कशाला भांडताय? अरे काय झालंय भावांनो? कशाला भांडण करताय? बघा, भांडणं करून काय होणार नाही. शांत राहा जरा. ए बघा रे, तात्यासाहेबांचा लाडका चमचा आला. ए सम्या, तू शांततेत सांगतोय ना, तर शांततेत ऐक. जागेवर तुमचं झंडे लक्षात ठेवाल ना. हॅलो, पोलीस स्टेशन. हा साहेब, इथं सुरुंगवाडीच्या माळावर मोठी भांडणे झालेत. हो, लवकर या लवकर. हा हा इकडे. ए, आचारसंहिता चालू आहे आधी. तू जरा रागावर कंट्रोल ठेव. रागाच्या भरात काहीतरी करू नको. शांत राहा. शांत राहा म्हणतो ना. ए, अरे थांबा रे बर्मा, थांब म्हणतोय ना तुला. थांब रे, थांब. थांबा, भांडू नका. सोड. आम्या, अरे थांब की आम्या. आम्या. अरे भांडू नका रे, मी सांगतोय तेवढं ऐका. बलमा तू तर ऐक माझं.